नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपण इतके दिवस वाट बघत होतो की सायली तन्वी आहे हे सत्य का उलगडत नाहीये, तर त्या सत्याचा उलगडा होणार आहे, रविराजांच्या समोर येणार आहे. आणि हे सत्य रविराजांच्या समोर कोण आणणार, कशा पद्धतीने या गोष्टी समजणार आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण इकडे रविराज हे सायलीची हात जोडून माफी मागणार आहेत. त्याचबरोबर सायलीच्या बाबतीत ते सायलीचा मुलगी म्हणून सुद्धा स्वीकार करणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, हे सगळं का होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली आणि रविराज यांचं सत्य जेव्हा समोर येणार आहे, रविराज यांची मुलगी सायली आहे हे सत्य जेव्हा समोर येणार आहे, हे सत्य अर्जुन सर्वांच्या समोर आणणार आहे. तो कशा पद्धतीने आणणार आहे ते मात्र पाहणं खूपच रंजक असं असणार आहे. कारण काहीही झालं तरीही रविराज यांची मुलगी प्रिया नसून ती सायली आहे हे सत्य समोर येणार आहे. तर त्याचबरोबर मधुभाऊंचा खून हा इकडे महिपतने नसून तो नागराजने केलेला आहे हे सत्य सुद्धा समोर येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. कारण हे सगळं कशा पद्धतीनं झालेलं आहे, काय ह्या गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इकडे जेव्हा आता रविराज यांना एक गोष्ट समजणार आहे, एक व्हिडिओ शूट ही चालू होतं जेव्हा दहीहंडीचा एवढा मोठा प्रोग्राम होता. कारण अमृत महोत्सवी वर्ष होतं आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टचं. त्यामुळं अर्जुनने हा जो सोहळा होता तो खूप छान पद्धतीने करायचं ठरवलेलं होतं आणि त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि तो सोहळा जेव्हा चालू होता तेव्हा मात्र इकडे अर्जुनने बऱ्याच गोष्टी सुरू केलेल्या होत्या. म्हणजे कशा पद्धतीने कामगिरी करायची आहे हे सगळं अर्जुनचं ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीने अर्जुन ते काम सुद्धा करत होता. परंतु अर्जुनला माहीतच नव्हतं की नक्की काय होणार आहे, गोष्टी कशा होणार आहेत, काय होईल या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. परंतु अर्जुनला असं वाटत होतं की सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. त्यासाठीच अर्जुनने या गोष्टी करायचं ठरवलेलं होतं आणि अर्जुनने मात्र व्हिडिओ शूट वगैरे सगळं चालू केलेलं होतं आणि त्या पद्धतीने तो कामही करत होता. आणि त्याचबरोबर शूटिंगसाठी त्याने काही माणसंही कामाला लावलेली होती आणि त्यासोबतच त्या माणसांना त्याने ते कामही करायला लावलेलं होतं आणि शूटही सुरू होतं. त्यामुळं जेव्हा आता व्हिडिओ शूट आलेला आहे तेव्हा जेव्हा अर्जुन ते व्हिडिओ शूट पाहणार आहे तेव्हा मात्र ते पाहिल्यानंतर अर्जुनला सुद्धा धक्का बसणार आहे. कारण ते व्हिडिओ शूट जे आहे ते मात्र पाहिल्यावर तिथे स्पष्ट दिसत आहे की नागराज हा चाकू हातात घेऊन आणि त्याचबरोबर एक फोटो फ्रेम घेऊन तो पळून चाललेला आहे. मग नागराज का पळून जातोय हा प्रश्न पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य शोधत असतात. याबद्दल सायलीला त्यांनी काहीही सांगितलेलं नसतं. कारण सायली इमोशनली ब्लॅकमेल होऊ शकते, इमोशनली सायलीला त्रास होऊ शकतो. यामुळं या सगळ्या गोष्टी सायलीपासून लांबच ठेवण्यात आलेल्या असतात. ज्याबरोबर ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा सुद्धा अर्जुनने यातलं काहीच सांगितलेलं नव्हतं. अर्जुनला सुद्धा आता तो व्हिडिओ असतो आणि त्याचबरोबर महिपतने नागराजचा जो बंदोबस्त केलेला आहे, नागराजचं जे त्याने नागराजसाठी जो काही कांड केलेला आहे तो मात्र खूपच भयानक असा आहे. कारण विश्वासही बसणार नाही कोणाचा की नागराज असा वागू शकेल आणि त्याच बाबतीत महिपतने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे रविराज यांना भेटायला अर्जुन येतो आणि अर्जुन सांगू लागतो की सिनियर मला काही गोष्टी सांगायच्या. कारण मधुभाऊंनी जेव्हा कोमातून बाहेर आले तेव्हा त्यांनी एका गोष्टीचा खुलासा माझ्याजवळ केलेला आहे. तेव्हा रविराज म्हणतात काय झालं, कारण अद्वैत ही काहीतरी बोलत होता ना तुला. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, अद्वैतजवळ सुद्धा मधुभाऊ म्हणालेले होते की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. पण सिनियर हा व्हिडिओ बघ, या व्हिडिओमध्ये तुला लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुनने तो व्हिडिओ रविराजांना दाखवलेला असतो. जेव्हा रविराज तो व्हिडिओ पाहतात तेव्हा रविराज म्हणतात की अरे पण नागराज कसं चाललेलं आहे पळत, याचा काय अर्थ आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर, मलाही तेच कळत नाही आहे, म्हणून मी तुला विचारत आहे की या सगळ्याचा काय अर्थ आहे. म्हणजे नागराज काकाने पळून जायची गरज काय आहे तिथून आणि तो मागच्या गेटने का चाललाय. आणि मला एक कळत नाही आहे हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते सगळं
त्याच दरम्यान घडलेला आहे जेव्हा मधुभाऊंवरती हल्ला झाला त्याच वेळी हे झालेलं आहे. तेव्हा मात्र आता अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, असं कसं शक्य आहे, म्हणजे नागराज असा पळून का गेला असेल, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा रविराजला अर्जुन सांगतो की नुसतं तेवढंच नाही आहे सिनियर, मला तुला काही गोष्टी अशाही सांगायच्या आहेत की ज्या पाहिल्यानंतर तुलाही धक्का बसेल. कारण नागराज काका फक्त पळूनच गेलेला नाही, तर नागराज काकाच्या हातामध्ये जे काय आहे ना ते बघ. कारण नागराज काकाच्या हातामध्ये एक फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये कोण आहे बघ, छोटी तन्वी आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमात्या आहे. मग हा फोटो मधुभाऊंच्या हातातही दिसत आहे. आणि तुला माहिती आहे का रविराज काका, हा जो फोटो आहे ना तो पूर्णाजीच्या रूममधला आहे. मग हे कसं शक्य असेल सांग बरं. हा जर फोटो पूर्णाजीच्या रूममध्ये होता तर तो फोटो घेऊन मधुभाऊ काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. कारण मला ना मधुभाऊंनी जेव्हा ते कोमातून बाहेर आले तेव्हा एवढंच सांगितलेलं आहे, आपण काही चुकतोय का, आपण तन्वीला ओळखायला चुकतोय का, हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की हो, आपल्याला विचार करायला पाहिजे. त्यानंतर अर्जुन घरी येतो. सायलीला म्हणत असतो की सायली, आपल्याला विचार केला पाहिजे की नक्की काय झालेलं आहे, या सगळ्याच्या मागे काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत, अशा पद्धतीने इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, म्हणजे आपण का पोलिसात जात नाहीये, जर मधुभाऊंवरती हल्ला केलेला हा जर नागराज काकांनीच केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे, तरीही आपण पोलिसात का जायचं नाही, हा प्रश्न सायलीने उभा केलेला असतो. तेव्हा अर्जुन मात्र तिला सांगत असतो की हो सायली, आपण पोलिसात गेलं पाहिजे, मलाही पटतंय, पण त्यासाठी काही अडचणी आहेत, आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे, कारण आपल्याला काही गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. तेव्हा मात्र अर्जुनला सायली म्हणत असते, म्हणजे अजून कोणत्या गोष्टींचा उलगडा व्हायचा आहे अर्जुन सर, नक्की अजून काय बाकी आहे, एवढा सगळा पुरावा आहे, व्हिडिओ आहे आपल्याकडे आणि तरीही आपण नाही जायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, कारण काही गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे, जेव्हा त्या गोष्टी बाहेर येतील तेव्हा मी स्वतः तुम्हाला सांगेल की आपण नागराज काकाच्या विरोधात कंप्लेंट करायची आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, अर्जुन सर असं काय करतायत, म्हणजे अजून काय त्यांना बाकी आहे, त्यांना असं का वाटतंय की अजून त्यांना काय हवं आहे, काय शोधायचं आहे. हे सगळं जेव्हा विचार केला जातो तेव्हा मात्र इकडे रविराज हे विचार करत असतात आणि तेवढ्यातच रविराजांना सुद्धा एक व्हिडिओ आलेला असतो. रविराज आता म्हणत असतात की नाही, काहीही असलं तरीही मला आता या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. रविराजांच्याही लक्षात येत नसतं की हे सगळं काय होतंय, कारण रविराजांनाही कळत नाहीये की या सगळ्या गोष्टी कशामुळं होत आहेत, या सगळ्या गोष्टींना कोण जबाबदार आहे, हे काहीच लक्षात येत नसतं. आणि तेव्हा मात्र रविराजसुद्धा आता विचार करू लागलेले असतात. रविराज म्हणत असतात की नाही, काही असलं तरीही माझ्यासाठी आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे सत्य शोधून काढणं. जर या सगळ्यामध्ये जर कोणी सामील असेल तर त्या व्यक्तीला शोधणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने विचार चाललेले असतात आणि रविराजसुद्धा त्याच पद्धतीने बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, मला ना आता कळतच नाही आहे. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली, हा फोटो तुम्ही पाहिलेला का. तेव्हा सायली म्हणते की नाही, जो एक फोटो दाखवला जात असतो त्या फोटोतलं जे सत्य असतं ते मात्र वेगळंच असतं आणि ते सत्य शोधण्याचा अर्जुन प्रयत्न करत असतो. अर्जुनला कळत नाहीये की या फोटो मागे काय रहस्य दडलेलं आहे. मधुभाऊंनी तोच फोटो पूर्णाजीच्या रूममधून का उचललेला होता, या कोणत्याच गोष्टींचा उलगडा होत नसतो आणि अर्जुन मात्र विचार करत असतो की हे सगळं काय आहे. कारण या सगळ्या गोष्टी जोपर्यंत अर्जुनला समजणार नसतात तोपर्यंत ह्या गोष्टी लवकर क्लिअर होणार नसतात, हे अर्जुनलाही माहिती असतं आणि त्यामुळंच अर्जुन त्या गोष्टींची शोधाशोध करत असतो. अर्जुनला त्या गोष्टी मिळणं खूप गरजेचं असतं, परंतु अर्जुनपर्यंत ते सत्य मात्र आलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता महिपत आणि नागराज दोघंही भेटलेले असतात. नागराज खूप घाबरलेला असतो. नागराज म्हणत असतो की महिपत, मला ना कळतच नाही आहे की मला ना भीती वाटते, मला ना सुचत नाही आहे की या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, कारण मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. तेव्हा नागराज म्हणतो, नागराजला महिपत म्हणू लागतो की काळजी काय करताय महिपत शेठ, अहो तो चाकू जो होता त्याचा बंदोबस्त केलाय की नाही आपण सांगा बरं. मग आता तुम्ही कशाला विचार करता या कोणत्या गोष्टींचा, काहीच गरज नाही आहे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा विचार करण्याची. तुम्ही विचार करून ना स्वतःच्या डोक्यालाही त्रास करून घेताय आणि माझ्या डोक्यालाही त्रास करत आहात, असं इकडे नागराजला महिपतचं म्हणणं असतं. पण महिपत हे सगळं जे काही बोलत असतो ना ते थोडं विचित्र असतं, कारण काहीही झालं तरीही
महिपतने हे सगळं जे काही केलेलं आहे ते सगळं मुद्दामहून केलेलं आहे. महिपतने ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामहून केलेल्या असतात. महिपतला असं वाटत होतं की हा जो नागराज आहे तो कधीही पलटू शकतो. मला माझ्या मुलीला जर बाहेर काढायचं असेल तर या नागराजचा वापर करून घ्यावा लागणार आहे. या नागराजला बळीचा बकरा बनवायला लागणार आहे. त्याने फक्त त्याच्या माणसांना सांगितलेलं होतं, पण तो चाकू होता तो अगदी व्यवस्थित ठेवलेला होता. कारण त्याच्यावरती महिपतचा जो गुंडा आहे त्याच्या हाताचे जसे ठसे उमटलेले आहेत तसे नागराजचेही ठसे आहेत. जसं की साक्षीसोबत प्रियासोबत तिथे मधुभाऊंचेही ठसे उमटलेले होते, हे तिथं प्रूव्ह झालेलं होतं. तसंच इथे महिपतसुद्धा यामध्ये अडकू शकतो याचं प्लॅनिंग नागराजसुद्धा अडकू शकतो याचं प्लॅनिंग इकडे महिपतने केलेलं असतं. महिपतसाठी सध्या त्याच्या जवळची व्यक्ती फक्त एकच आहे आणि ती म्हणजे की त्याची मुलगी. त्याच्या मुलीला सोडवण्यासाठी महिपत काही करू शकतो, कुणाचाही बळी देऊ शकतो, कुणालाही बळीचा बकरा तो बनवू शकतो. हे मात्र तेवढंच खरं आहे. आणि आता इकडे नागराजला भीती वाटत असते. महिपतने अगदी हुशारीने प्लॅनिंग करून हे सगळं काम केलेलं आहे. हुशारीने त्याने गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत व स्वतः जवळ ठेवलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता महिपतने जो काही प्लॅन केलेला असतो त्याच्यामध्ये नागराज पूर्णपणे अडकलेला आहे. नागराजला याची खात्रीही नाही आहे की महिपत त्याला अडकवणार आहे का सोडणार आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा आपण खून केला आहे आणि त्या व्यक्तीचे पुरावे आपण दुसऱ्याच कोणाकडे तरी देतोय, एवढं काम मूर्खपणाचं या नागराजने केलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत नागराजला सांगत असतो की नागराज शेठ बिनधास्त राहायचं आहे, 113% मी आहे ना तुमच्यासोबत. तेव्हा नागराज मात्र सांगत असतो की हो हो महिपत, तूच आहे ना सोबत, म्हणून तर मी एवढा बिनधास्त आहे, अन्यथा मी ना माझं डोकं फुटायची वेळ आली होती बघ. महिपत खरंच तुझ्यामुळंच आज मी एवढा सुखरूप आहे. पण महिपतच अडकवणार आहे ही गोष्ट कुठं नागराजला माहिती आहे. नागराजच्या गळ्याचा फास महिपतच ओढणार आहे ही गोष्ट नागराजला माहितीच नाही आहे. म्हणून तर तो बिचारा एवढ्या आनंदात तिथे सांगत आहे. त्यासोबतच महिपतने आता एक एक करून सगळ्यांची वाट लावायची ठरवलेली असते. प्रियाची सुद्धा ती जेलमधनं बाहेर पडली की वाट लावायची आहे हे महिपतचं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे साक्षी म्हणत असते की अण्णा काही झालं तरीही ती प्रिया बाहेर गेलेली आहे आणि आपण इथं आतमध्ये तिनंही तेवढाच गुन्हा केलेला आहे ना, मग मीच का इथं राहायचं आहे अण्णा, मला कळलं पाहिजे, मला का बाहेर काढत नाही आहे तुम्ही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा महिपत मात्र म्हणत असतो की हो, कारण तो वकील महिपतने मिळवलेला असतो, तो वकीलसुद्धा फसवा निघालेला असतो. तेव्हा महिपत म्हणत असतो की काळजी करू नको, असा बळीचा बकरा हाती लागलेला आहे ना, त्याबद्दल बघ तू विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीने मी काम सुरू केलेलं आहे. तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. ती म्हणत असते म्हणजे काय म्हणताय अण्णा तुम्ही. तेव्हा महिपत सांगत असतो की नागराज शेठने मधुभाऊवर हल्ला केलेला होता त्या मधुकर पाटलावर, आणि त्याचबरोबर तो चुरा जो आहे ना तो आणून माझ्याकडे दिलेला आहे आणि तो मी अगदी जपून ठेवलेला आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की सगळी दारं बंद होणार आहेत तेव्हा एक दार उघडं ठेवायचं, हे माझी आधीची सवय आहे, तुला माहितीच आहे. त्या पद्धतीने आपण काम करायचं आहे असं इकडे महिपत साक्षीला सांगत असतो. कारण साक्षीला वाटत असतं की प्रिया बाहेर गेलेली आहे तर मी का नाही, मी का इथं तडफडायचं आहे, माझ्या बाबतीत का असं होतंय, असं साक्षीचं म्हणणं असतं. म्हणूनच तर साक्षी इकडे महिपतला बोलायला आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की नाही अण्णा, काही झालं तरीही मी हे सहन करू शकत नाही. पण महिपतने मात्र तिला समजवलेलं असतं आणि शेवटी साक्षी शांत होते. कारण काहीही झालं तरीही तिला तिच्या बापाशिवाय दुसरं कोणीच नाही आहे, त्यामुळं तिला महिपतवरती विश्वास ठेवावा लागतो. आणि तिला एवढंही माहिती आहे की तिला या सगळ्यातून बाहेर काढणार म्हणजे फक्त महिपत आणि महिपतच, अन्यथा तिला दुसरं कोणीही या सगळ्यातून बाहेर काढू शकत नाही. ही गोष्ट साक्षीला चांगलीच माहिती आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन यांनी आता जोरदार कामगिरी केलेली असते. चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं असतं की नागराज काका जे आहेत ना ते म्हणजे जेव्हा माझं साक्षीचं तुला माहिती आहे ना चालू होतं तेव्हा मी नागराज काकांना खूप वेळा बघितले. म्हणजे नागराज काका दिवसातनं 2 वेळा तरी महिपतकडे येतात आणि महिपत जो आहे ना तो नागराज काकांना नागराज शेठ म्हणत हाक मारत असतो. कारण मी त्यांना या सगळ्यांना एकत्र पाहिलेलं आहे. म्हणजे तेव्हाही मला प्रश्न पडायचा, प्रियाही तिथं असायचीच पण नागराज काकासुद्धा तिथं असतात. एवढंच नाही तर महिपतच्या प्रत्येक धंद्यामध्ये प्रत्येक कारस्थानामध्ये नागराज काकांचा हात आहे, त्यामुळं मला काहीतरी वेगळं वाटत आहे असं चैतन्य इकडे अर्जुनला सांगतो.
मग त्यांनी दोघांनी जी माणसं पाठवलेली असतात ती माणसंही तिथे जाऊन व्हिडिओ बनवतात. तेव्हा नागराज म्हणत असतो की ती जी प्रिया आहे ना, तिची बाबतीत जी ड्युटी चालू आहे ना ती आपल्याला बंद करावी लागणार आहे. कारण प्रिया ज्या पद्धतीने वागत आहे ना ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. महिपतने मात्र इकडे नागराजचा जो मधुभाऊंवर हल्ला करतानाचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ इकडे रविराजला पाठवून दिलेला असतो, त्याचबरोबर अर्जुनला. एका अननोन नंबरवरून रविराज आणि अर्जुन या दोघांनाही व्हिडिओ येतो. तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, असा व्हिडिओ का आलेला आहे, असा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो. परंतु हा व्हिडिओ महिपतने पाठवलेला असतो, महिपतच्या माणसांनी पाठवलेला असतो. तेव्हा मात्र त्या दोघांनाही धक्का बसतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे आता यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा इकडे आता रविराज हे वाट बघत बसलेले असतात. रविराजकडे इकडे जो व्हिडिओ आहे तो मिळालेला असतो रविराजांना. त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. नागराजने असं काय कारस्थान केलेलं आहे, नागराजने काय कांड केलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नागराजने का केलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न रविराजांना पडलेले असतात. त्यासोबतच इकडे रविराज विचार करत असतात. रविराज म्हणत असतात की नाही, नागराज असं करू शकत नाही आहे, पण त्या व्हिडिओचं काय, माझ्यापुढे पुरावा आहे, त्यामुळं मला पुराव्यांवरती विश्वास ठेवावाच लागणार आहे, असं रविराज यांच्या डोक्यात सुरू असतं. रविराज नागराजला विचारतात तेव्हा नागराज म्हणतो की काही नाही रे, जरा काम होतं म्हणून दादा बाहेर गेलो होतो, असं इकडे चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे सायली म्हणत असते की आता काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं खूप गरजेचं आहे, असं ती अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असते की हो, थोडा वेळ दे सायली, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी तुला सांगितलं आहे ना, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. त्यासोबतच सायलीसुद्धा या सर्व गोष्टींचा आता विचार करायला लागलेली असते. सायलीलासुद्धा कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली म्हणत असते की अर्जुन सर, असं काहीतरी आहे की ज्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. अर्जुन खूप डिस्टर्ब झालेला असतो. नागराज काकाने हे सगळं कांड का केलं आहे आणि तो फोटो, म्हणजे आता अर्जुन रविराजकडे जातो आणि रविराजला सांगू लागतो की हे सगळं असं झालं आहे. रविराजला तो म्हणतो की तुला माहिती आहे का, मी सायलीला घेऊन बाहेर फिरायला गेलेलो होतो, तिथं पण जेव्हा मी माझ्या आणि तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी सायलीला सांगितल्या तेव्हा सायलीला त्रास झाला आणि सायली जोरात किंचाळली, आई म्हणून ती किंचाळलेली आहे. याचा अर्थ तुझ्या लक्षात येते का, या सगळ्याशी जो संबंध आहे तो सायलीचा आहे. आणि रविराज म्हणतात की बरोबर आहे, कारण ज्या दिवशी आश्रमात सायली आली, मधुभाऊने जी तारीख सांगितलेली आहे ती माझ्या वाढदिवसाची आहे, त्याच दिवशी तुमचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि मधुभाऊंच्या म्हणण्यातून नेहमी हे आलेलं आहे की सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा ती 6 वर्षांची होती, प्रिया जेव्हा आश्रमात आली तेव्हा ती 4 वर्षांची होती, असं मधुभाऊंचं म्हणणं आहे. मान्य हे अंदाजे वय आहे, हेही आपल्याला माहिती आहे. मग मला सांग, या घटनेला किती वर्ष झाले. आणि मधुभाऊंनी स्वतः सांगितलेलं आहे की सायली ही मंदिरात सापडलेली आहे, त्या मंदिराच्या दिशेने आपण कितीतरी वेळा गेलेलो आहे, पण तुमचा ॲक्सिडेंट त्याच बाजूला झालेला होता. आता सगळ्यांना जेव्हा हे सत्य समजत आहे तेव्हा मात्र धक्का बसलेला आहे. मग रविराज तिथे येतात, सायलीचे हात जोडून माफी मागतात, सायलीला म्हणू लागतात की माफ कर मला बाळा, मी तुला ओळखायला चुकलो, मी तुला ओळखू शकलो नाही आहे, मला ना कळतच नव्हतं की हे सगळं काय घडतंय, पण आज मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ लागलेला आहे, आता मला कळलेलं आहे की या सगळ्यामागे काय होतं, असं सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि ते मात्र शांतपणे इकडे बोलत असतात, ते सांगत असतात. तेव्हा मात्र सायली आता पाहत असते. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीने झालेल्या होत्या हे अर्जुनला सुद्धा माहिती असतं. त्याचबरोबर अर्जुन शांतपणे हे प्रकरण हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी इकडे रविराजांना धक्का बसतो की म्हणजे प्रिया आपली मुलगी नाही आहे, ती तोतई आहे आणि तिने आपल्याला फसवलेलं आहे. आणि आता मात्र रविराज सायलीची माफी मागतात, सायलीला मिठीत घेतात आणि ढसाढसा रडू लागतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. आता रविराजांना तर समजलेलं आहे सायली त्यांची मुलगी आहे, कारण वारंवार सायलीच्या प्रत्येक वागण्यातून त्यांना जाणवत होतं. आणि आज फायनली त्या गोष्टीचा तिथे ती गोष्ट समजलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.